नमस्कार. जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे. आज मी कारलं करणार आहे. म्हणजे चकल्या करून कारलं शिजवणार नाही, काय नाही, पण कडू बिलकुल बी नाही होणार. तर चला मग ते कसे बनवायचे आणि त्यासाठी लागणारे साहित्य ते बघूया. मस्त असे आणि झटपटीत होणार आहे. मी 2 कारले घेतलेले, ते 1 लिंबू घेतलेला आहे. हे कारले काय करायचे, धुवायचे नाही, ते अगोदर कट करून घ्यायचे, बारीक बारीक चिपळ्या करून कट करून घ्यायचे. त्या तुम्ही ह्याच्यात कांदा टाकला तरी पण चालतोय. मी मसाल्याचं थोडंसं कारलं करणार आहे. आता हे कट करून घेते. हे बघा, कारलं कट करताना ना अशी चिपळी झाली पाहिजे, अशी ह्यातलं बी काढून टाकायचं. एकदम पातळ करायची चिपळ्या. तुम्ही चाकून केले तरी पण चालतील. यातलं मात्र सगळं बी काढून टाकायचं. बी खात असेल तर बी ठेवा. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व असे पातळ कट करून घेतले आहेत कारले, आणि ह्याच्यामधल्या ना सगळे असे बी काढून टाकलेले. हे बघा, आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं आणि त्यात टाकून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि तुम्ही ना हे उकडून जरी घेतलं तर चालतंय. असं कट करून थोडं 10 मिनिटं जरी उकडून घेतलं चालतंय. मी उकडून नाही घेणार, आता धुवून घेणार आहे. हे बघा, कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. पातेलं चांगलं गरम झाले, त्याच्यात 2 पळे तेल टाकायचे. तेल कमी जास्त करू शकता. आता एक कारले धुतलेले आहेत ना, यात टाकून घ्यायचे तेलामध्ये. चांगले असे तेलात परतून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंच टाकायचं, जास्त नाही. मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवून चांगलं असं उकडू द्यायचं. 10-15 मिनिटं झालेले, ते शिजले का बघूया. मी एकदा मध्ये चेक केलं तर असं परतून घेतलेलं, थोडंसं हलवून घेतलं होतं, तर त्यावेळेस नाही शिजलेलं. आता बघूया, उलटाण्यानं असं दाबून बघायचं. हे बघा, कट होत आहे, म्हणजे चांगलं असं वाफलून निघालेलं आहे. आता हे थोडंसं असं सारायचं इकडं तिकडं, आणि त्याच्या मध्यभागी ना थोडासा लसूण टाकायचा. तुम्हाला लसूण नसेल टाकायचं तर कांदा टाकला तरी पण चालतोय. आणि चांगला असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. परतले लगेच जातोय ह्याच्यात लसूण. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला कांदा टाकायचा असला ना, थोडासा अर्ध बोबडा कांदा असा परतून घ्यायचा. म्हणजे जास्त लाल नाही करायचा, पुढं नाही जाऊ द्यायचा. आणि लगेच कारलं टाकायचं आणि परतून असं घ्यायचं. म्हणजे कांदा बी परततोय आणि कारलं पण परतलं जाते. मी लसूण टाकलेलं आहे. चांगलं असं परतून घ्यायचं. लसूण असं चांगला लाल परतून झालेला आहे. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. मीठ काय टाकायला नाही बरं का, मीठ टाकलेलं आहे. आता याच्यात काय मसाला टाकूया. तुम्हाला मसाला नको असले, असंच खायचं असलं तरी पण चालतंय. थोडीशी जिरे पावडर,
थोडासा गरम मसाला, थोडेसे धने पावडर, थोडंसं तिखट, तिखट कमी जास्त पण करू शकता. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. काय जणांना असं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं नाही आवडत तर नका टाकू. कूट नाही टाकलं तर चालतंय. असं थोडंसं कमी तिखट करायचं, पण असं टाकायचं. थोडंसं मी लिंबू टाकणार आहे. लिंबण कसं थोडंसं आंबटपणा येतो. चांगलं असं परतून घ्यायचं. 4-5 मी थेंब टाकलेले इथे लिंबाचे. तुम्ही अर्धा लिंबू टाकला तरी पण चालतंय. आता याच्यात कूट टाकून घेते शेंगदाण्याचा. थोडासाच टाकायचा, जास्त नाही टाकायचा कूट. आणि तुम्हाला तेल कमी वाटलं ना तर थोडं वरनं तेल ओतलं तरी पण चालतंय. आता हे सगळे मसाले टाकलेत ना तर एक वाफ घ्यायची. वाफ म्हणजे त्याला वाफ द्यायची. थोड्या वेळ झाकून ठेवले. बघा 10 मिनिटं झालेले ते मसाले टाकल्यामुळं. चांगलं असं वाफ काढून घेतलेले, म्हणजे मसाले पण आपले परतले जाते, ते कच्चे नाही तेलात. आता एका ताटात काढून घेते. गरम गरम खायला मस्त लागते ते, आणि डब्याला तर न्यायला तर लयच भारी येते. असंच कारलं करून बघा, मस्त असं होतंय खमंग. या मग गरम गरम कारलं आणि चपाती खायला. कशी वाटली रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.